काकांना हाय, आजोबांना बाय। राष्ट्रवादी फुटीनंतर रोहित पवारांनी शरद पवारांना साथ दिल्याने त्यांचं अनेकांनी कौतुक केलं। मात्र विधानसभा 2024 मध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर अनेक जण महायुतीत सामील होताना दिसतायत आणि अशातच आता रोहित पवार देखील आजोबांना सोडून काकांसोबत जाणार असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। म्हणूनच नेमक्या या चर्चा कशामुळे सुरू आहेत, त्यामागील काय कारण आहे ते जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रुती, तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार रोहित पवार नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक पार पडली, ज्यामध्ये अनेक नेत्यांना नवीन पद आणि जबाबदाऱ्या देण्यात आल्या। या बैठकीला आमदार रोहित पवार मात्र कुठेही दिसले नाही। पत्रकारांनी यावर प्रश्न विचारला असता त्यावर मी आजारी असल्याने बैठकीला येऊ शकलो नाही। या बैठकीत काय चर्चा झाली मला सांगता येणार नाही। माझ्यापर्यंत अजून कुठलीही जबाबदारी आली नाही, अशी माहिती रोहित पवारांनी दिली। आमदार रोहित पवार यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर टीका केली। पक्षातील कामात आपल्याला संधी मिळत नाही, कदाचित आपणच अजूनही कुठेतरी कमी पडत असू, असं म्हणत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्याकडे त्यांनी आपला रोग दर्शवत नाराजी व्यक्त केली, अशा चर्चा सध्या सुरू आहे। अशातच काल महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदार रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होताना पाहायला मिळते, असा दावा मावळचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांच्या पक्षातील नेते सुनील शेळके यांनी केलाय। त्यानंतर पुढे बोलताना हल्ली आपण हिंदुत्ववादी असल्याचं दाखवण्याची त्यांची घाई आपण पाहत आहोत, मात्र आमच्या पक्षात त्यांना घ्यायचं की नाही याबाबत आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील। जयंत पाटील देखील लवकरच सत्तेत सहभागी झालेले पाहायला मिळतील, त्यांच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत, असं वक्तव्य सुनील शेळके यांनी केलंय। पण फक्त सुनील शेळके म्हणाले म्हणून या चर्चांना सुरुवात झाली का, तर नाही। या चर्चांमागे रोहित पवार यांनी दिलेले काही संकेत देखील आहेत। रोहित पवारांचा कल गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाकडे झुकल्याचं अनेकांचं म्हणणं आहे। नुकतंच रोहित पवारांनी प्रयागराज येथे जाऊन गंगा स्नान केलं, त्यानंतर तेथील पवित्र गंगाजल आपल्या सोबत आणून त्यांनी ते गंगाजल त्यांच्या मतदारसंघातील लोकांना घरपोच देखील केलं होतं। त्यामुळे रोहित पवारांचा सध्या हिंदुत्वाकडे कल वाढत असल्याचं बोललं जातंय। तसंच यातून ते महायुतीत सामील होण्यापूर्वी एक बेस तयार करतात, ज्यातून ते भाजप सोबत नजीकता साधू शकतील, असा अर्थ देखील काही जण लावतात। अनन्वित अत्याचार करूनही शंभूराजे आपल्या भूमिकेपासून टसूभरही हटले नाही, किंबहुना मरण स्वीकारलं पण शरण गेले नाहीत। त्यांचा केलेला अनन्वित छळ आणि दिलेल्या मरण यातना म्हणजे मनुस्मृतीतील शिकवणुकीचा प्रयोग होता। मनुस्मृतीत सांगितल्याप्रमाणे एखाद्याचा अमानवी पद्धतीने छळ कसा करायचा याबाबतची माहिती औरंगजेबापर्यंत कुणी पोहोचवली हेही पाहणं गरजेचं आहे। या घटनेला कुठलंही एक कुटुंब नाही तर अनेक जण जबाबदार आहेत, पण ते तितक्या योग्य पद्धतीने समोर आणलं गेलं नाही। कदाचित भविष्यात ते अधिक स्पष्टपणे पुढे येईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही। लाचारी सोडून कसल्याही संकटाला भिडायची, लढायची आणि झुंजायची प्रेरणा या चित्रपटातून मिळते। शिवाय शत्रू हा कायम उघडपणे विरोधातच असतो, पण काही जवळच्या माणसांपासूनही सावध राहण्याची गरज असते, याचाही धडा या चित्रपटातून मिळतो। आणि आजच्या राजकीय परिस्थितीत तर सर्वांनाच हा धडा तंतोतंत लागू होतो, असं ट्विट रोहित पवारांनी छावा सिनेमा पाहिल्यानंतर केलं होतं। या ट्विटमध्ये शत्रू हा कायम उघडपणे विरोधात असतो, पण काही जवळच्या माणसांपासूनही सावध राहण्याची गरज असते, याचाही धडा मिळतो। हे रोहित पवारांचं वाक्य खूप सूचक असून यातून त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे, असं मत अनेक जण व्यक्त करतात। महाविकास आघाडीमध्ये त्यांच्या वाटेला कोणतीही जबाबदारी पडणार नसल्याचं दिसतं। एकीकडे विरोधी पक्षनेतेपद आमचंच आहे असं म्हणत काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे, ज्यातून महाविकास आघाडीतील घटक पक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला काहीही लागणार नाही असं दिसतंय। आणि याच सर्व घटनांचा दाखला देत रोहित पवार अस्वस्थ असून ते महायुतीत सामील होण्याचा विचार करत असल्याचं सांगितलं जात आहे। तर
तर यावर तुम्हाला काय वाटतं? खरंच रोहित पवार आजोबांचा हात सोडून काकांसोबत जातील का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.